मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. आता आम्ही ज्याच्यावर प्रेम करतो का ते प्रेम नाहीये, कधीच नाही. माझं बोलणं जर तुम्हाला कळालं ना, डोळे उघडतील तुमचे. तुम्हाला वाटतं का प्रेम आहे? कोणातच प्रेम नसतं. आपण बळजबरीनं त्याच्यावर लादवतो. ते काय करतो? अतिक्रमण करतो त्याच्यावरती की तू बघा. आता तुमचे मुलामुलीला पाहायचा कार्यक्रम सुरू असतो, तर असा कोण मुलगा आहे की जो त्याला मुलगी आवडली, ती खूप सुंदर आहे आणि सुपारी सुद्धा न घेता त्यांनी मुलगी उचलली आणि आणली, असाही नाही. बघा तुमचा कसाही व्यवहार आहे. पोरं असे मोठाले झाले की यांचे बाप यायला मुंबईला काढून देते बा मिस्त्रीच्या हाताखाली, आणि त्याचे सगळे सोबती चर्चा करते. कंपनीत लागला परमानंट, कुठं कंपनीत बी लागला आणि लगे परमानंट बी झाला, 50,000 पगार. मग चर्चा सुरू होती. मग चर्चा सुरू झाल्यानंतर एक जण म्हणतो कसं काय पोरगं लागलं? तर ते म्हणला बघा आम्हाला आतापर्यंत 1000 लोक आले बघा, किती सोयरी आल्या, पण आम्ही कुणाला म्हणलो नाही त्यांची पोरगी चांगली आहे. लोक आम्हाला 30-30 लाख म्हणायला लागले. त्यांना म्हणा तुमची तयारी असेल तर बैठकीला बसा. आणि कुत्रं आलं नाही याच्या पोराला पाहायला, कुत्रं येत नाही काय नाही. असा खोटा ड्रामा करून सोयरीक केली आणि मग तिकडंच अंधारात ठरवून घेतलं की 30 असन तर सोयरिकीत बसा. नीट ध्यान देऊन ऐका बरं का, तुमची कुठं फसवणूक होती, नागवणूक कुठे होती. मधल्या माणसानं एजंटनं तो कार्यक्रम पक्का करून दिला बा 30 असले तरच सोयरीक होणार आहे. मग 30 लाख रुपये ठरल्याच्या नंतर मग ठरल्याप्रमाणे नुसती नावाला सोयरीक झाली. आणि मग पोराचा बाबा असा हसू लागला गदा. आम्ही ना पैशाचा कधीच विचार केला नाही बरं का, आम्ही फक्त पोरगी पाहिली. तेच म्हणले 30 देतो, तर आम्ही म्हणलं 30 तर 30. अरे 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 हो, दिवसा डाका आहे ना. त्या पोरीच्या बापाला वाटत असं याला धडा धडा गोळ्या घाला. हे बोलणं खरं आहे का खोटं आहे? 30 लाख ठरवून घेतले आणि वरून सांगतो की मला पैशाची आशा नव्हती. इथंच तुमचा घात झाला. पुढचा आहे का? पोरगा आलं पोरीला पाहिला, त्यांनी दिला तिला नंबर. सकाळी त्यांनी फोन केला. फोन केल्याबरोबर ते लहान पोरीनं उचलला. ती म्हणली भाई त्या पोराचा आहे, तू घे. ती घेतल्यानंतर म्हणलं कसं काय झाला कार्यक्रम? ती म्हणजे चांगला झाला. मी आवडलो की नाही? ती म्हणे हो, तुम्ही तर बाळापुरात नाही इतकी चांगले. बरं. आणि मग उद्या बसता बांधायला तू औरंगाबादला. ती म्हणे नको बाई मी नाही येणार, आमच्याकडं तसं नसतं. ते आहे ना येडपट आहे का तू? हेंद्रे मला बाळापुरात आतापर्यंत कुण्याच पोरीला कपडे नाही घेतले, असले कपडे घ्यायचे. जेच पोरगी पागल झाली तिने सांगितलं माईला, आणि तिच्या माईने सांगितलं अख्ख्या गावाला. पोरग 50 कोसात नाही. लगे फोन केला औरंगाबादलाही म्हणलं. ते म्हणलं आजवर बाळापुरात कोणाला कपडे नाही घेतले, असे कपडे मला घ्यायचे. गेली पोरगी. पहिल्यांदा त्यांनी कपडे घेतले. किती कपडे घ्याव? अरे कपडे किती घ्याव? कपडे घ्या, शर्ट घ्या, पॅन्ट घ्या, बन्यानी अंडरपॅन्टी पण घ्या. अरे 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 इतके हलकट, इतके नीच की तुम्हाला बन्यानी अंडरपॅन्टी लोकांच्या जीवावर घ्यावं लागत्या. कसं रे हे सगळं? आणि ते बी कधीच आयुष्यात घेतले नाही असले कपडे. मग ठीक आहे, पोरीच्या साड्या काढल्या. पहिलीच काढी 3,000ची, दुसरी 6,000ची, दुसरी 15,000ची. आणि त्या पोरीनं सगळ्या गावात येऊन सांगितलं, पण तिला काहीच माहिती नव्हतं, कारण दोन्ही बसते हिच्याच बापाकडे होती. अरे 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 काय तमाशा, काय खोटा कार्यक्रम. सगळ्या गावात सांगत बसली. बस त्याचा कार्यक्रम बापाचा होता. ते आपलं बारीक तोंड करून बसलो. पोरग 50,000 नाही म्हणले, कंपनीत परमानंट आहे. तर काही कळतच नाही. आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी त्याचा 4-5 दिवसांनी फोन येतो, मग फोन सुरू होते. आजच्या काळात लय विचित्र कार्यक्रम झाला. जुना काळ लय चांगला होता. काही कोणाची नजर असली तरी त्याच्या बापाची हिंमत व्हायची नाही आपल्या गल्लीत यायची. पण आता असला कार्यक्रम आहे, कोणाची गरज बापालाच कळत नाही काय कार्यक्रम चालला. तो हे मोबाईल इतका मुळावर आलेला आहे. 7-8 वर्षांना इंचू दिसल्यावर कसा दगड घालणार लोक, तसं 10 वर्षांनी लोक दगडानं मोबाईल फोडणार आहे. कारण त्याचे इतके दुष्परिणाम वाईट व्हायला लागले. यांना काही येत नाही आहे. जो बसलेला कार्यक्रम आहे ना, तुम्ही यायला 50 रुपयाचा भाजीपाला फक्त तोंडी सांगा घरी गेल्यावर. म्हणा 1.5 रुपयाची कोशिंबीर घेतली होती, 6.5 रुपयाचा अद्रक घेतली होती,
₹13.5 वांगे घेतले, असे अशा चुकीचे आकडे सांगा. यांना पेन कागद घेतले जर हिशोब करता आला मला ₹100 हिशोब करू शकत नाही. इतकी पिढी बर्बाद झालेली. मोबाईल गेलं, अक्कल गेलं, गणित गेलं, इंग्रजीली काही येत नाही. फक्त ड्रामा पाहायचा. इंग्लिश शाळा असावं, मग काय ती गाडी, काय सकाळी त्याचं आंघोळ, त्याचे ते कपडे, त्याचा सॉक्स, त्याचा बूट, त्याचा डबा. जणू असं वाटतं का मुख्यमंत्री निघाला. अरे त्याला अक्कल नाही ना, काही येत नाही त्याला. सगळा तो कार्यक्रम सगळा फसवा. हे बसले विचार यायला काही येतंय का? काही येणार नाही. वाटा करीन, वाच्या वाटत जाईन, त्याच्या वाटत जाईन. हे बसलेली पोरं मी पाहिल्यापासून पाहतो, यांना 25 जणांना चिमटे घेतले आतापर्यंत. याची त्याला, त्याची त्याला, त्याची त्याला. काय काय कार्यक्रम आहे? त्याला कोण सांगेन त्याला संस्कार? काय संस्कार शाळेत मिळत असते का? संस्काराच्या काही गोळ्या असतात का? संस्काराचे काही इंजेक्शन आहे का? चांगलं वागायचे काही पुस्तकं भेटत असते? असं काही भेटत नाही. ते मायबापाच्या पोटातून येत असतं. मग याने केला फोन, म्हणला सज्जनी, ती म्हणे बोला ना. तिथे आहे का घरात का बाजूला आहे? ते म्हणे घरात आहे. जरा जरा बाजूली. ती म्हणली का हो? कागद आणि पेन घे. ती म्हणे कशाला? मी सांगतो तुला घे. घेतला तिने कागद आणि पेन. ती म्हणे वॉशिंग मशीन लिही. ती म्हणे वॉशिंग मशीन 30 लाख रुपये दिले तुम्हाला माझ्या बाबाने. 2 एकर शेत विकलं आम्ही. मला 4 बहिणी आहेत, लहान भाऊ आहे, बापाला BP आहे, शुगर आहे. पाया पडते तुमच्या. मी आहे ना कपडे धुवायला, वॉशिंग मशीन कशाला? तो म्हणला पण आमच्या गावात सगळ्याला आली ना, मग माझ्या चुलत भावाला आली, मग आपलं नाही जमायचं. पोटात हुंदका येत रडत रडत वॉशिंग मशीन लिहिलं. नंतर म्हणला फ्रीज लिही, कूलर लिही, पलंग लिही, त्याच्यावर गादी लिही, उशी लिही, अंगावर घ्यायचं लिही. कारण हे सगळे भिकारीच ना, खानदानी. लक्षात. बूट लिही, चप्पल लिही, भांडे लिही, ताटं लिही. माझ्या माईला, माझ्या मावशीला, माझ्या बापाला इतकी ताटं, इतकी पाटं, इतक्या साड्या. आमच्या आत्याला, म्हणजे यायच्या बापात त्या घेतलेल्याच नसतात. कारण अरे असा कुठं मान असतो का लोकाच्या जीवावर? लोकाला हार घालून घालाव त्याला मान म्हणतेत, कुणाला जीव घालाव त्याला मान म्हणतेत, कुणाच्या अंगात ताकद देऊन त्याला मोठं करावं त्याला मान म्हणतेत, कुणाची स्तुती करून त्याला समाजाच्या पुढे आणावं त्याला मान म्हणतेत, का त्याचं रक्त पिऊन त्याचा मान म्हणतेत. अरे काय चंडाळकार समाजाची दिशा कुणीकडे आहे? आपण जातोय कुणीकडे? काय बंगले बांधले, घरात वस्तू आणल्या, इतक्या वस्तू आणल्या त्या पोरीच्या नातेवाईकांनी. चंडाळाच्या घरात जागाच नाही. चक्क भाड्यानं खोली घ्यावं लागली, सगळं सामान लावावं लागलं. मग इतकं सगळं केल्यानंतर त्या पोरीला जीव नको लावायला? ह्या सासू म्हणणाऱ्या इथं बसल्यात, ह्या भजनं करतात, ह्या सासाला तिळभर चांगलं पाहत नाही तर सुनाला. जरा जर ताप आला तर म्हणणार हा येतच असतो ताप. असं करत 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 8 दिवस पोरगी अंगावर काढती. सकाळी तीच उठती, झाडून तीच काढती, चहा तीच करती, नाश्ता ती करती, जेवण बनवती, कपडे धुती, शेतात जाती, तिथं खाऊ घालती, पुन्हा घरी येते, पुन्हा सगळ्यांचं करती, पुन्हा एवढं सगळं करून झोपायच्या टायमाला जरासं काही झालं की नाटकं करती, माय पोरगीले खराब निघाली. असं करत करत तिला ती गरोदर होती. आणि गरोदर झाल्यावर हे माणसं तिच्यावर प्रेम नाही करत. जर श्यामबाबाचे देवाचे खरे भक्त असाल तर शपथ घ्या आजपासून, बायको कधी डिलिव्हरीला माहेरी नका पाठवू. खोटं आहे ते सगळं. कारण तुम्हाला तिला गरज असते तुमची त्या काळामध्ये. माहेरातले कार्यक्रम चांगला असतो का? अरे भावजा या तिथं, त्याचा कार्यक्रम यायलाच विचारा कसा असतो. त्या जाळा तिला कशाला लोटीता नाहीला जाणार, कशाला लोटायचं तिला. आणि मग डिलिव्हरीला गेल्यानंतर तिची वाताहात सुरू होती. रात रात परेशान व्हावं लागतं, कोणी पाहत नाही. आणि तिचं जर सिजर होऊन 30-40 हजार बिल आलं तर फोन सुद्धा करून विचारित नाही. पोरगी झाली तर मग अजिबात विचारित नाही. मग 2-4 महिन्यांना फोन येतो, यायचा, तिकडंच राहायचं का काय करायचं? ती म्हणली येते ना. मग येते नाही, तिकडूनच या. ही माणसाची तऱ्हा आहे. 2 पोरी झाल्या की मारहाण सुरू होती, 3 झाली की सासुरवास सुरू होतो, 4थी झाली की दुसरं लग्न करते. तुम्ही प्रेम करता त्याच्यावर? आग लागो तुमच्या खोटारड्या नाटकाला. अरे तुम्ही ज्याच्या संगत जीवन घालता त्याला जर धोका देता तर महाराजाला म्हणून तुला हे पैसे घ्यावं लागत, यायचा भरोसाच नाही. यायचं काही प्रेम आहे का काय? ड्रामा आहे सगळा, नाटक, बनवा बनवी ढोंग. तुम्ही आम्हाला म्हणायचं हो आम्ही रडल्यासारखं करायचं, तुम्ही हाणल्यासारखं करायचं. अरे त्याला डोळे भरून यावं लागते. मुलगी निघाली म्हणली ना, पोटात पिळ येतो सकाळपासून, डोळे भरून येते, तोंड जड होतं. निघाली बाय, कसा संग, काय होईन, कसं भेटेल, याला म्हणतात प्रेम. 7 दिवस या मंडपात 2 टाइम श्यामबाबांनी तुमची सोय केली होती. मग टाळ्या वाजून भजन करायला काय अडचण आली होती? काय अडचण आली होती? अडचण काय आली होती? पण नाही भजन केलं. मग हा याला प्रेम म्हणायचं नाही. एक सांगू तुम्हाला आज, म्हणून आजपासून कधी कोणावर प्रेम नाही करायचं. व्यवहार येतो व्यवहार. शास्त्र सांगताय, ऐकून घ्या. माय करते त्याला प्रेम म्हणतात.
लेकरू जे करतं ना त्याला प्रेम म्हणतात. पळत पळत येतं, आई ग मम्मी. लेकराने अंगाला हात लावला, पाना येतो, अंगाला काटा येतो, त्याला प्रेम म्हणी जावा. त्याचं ध्यान येतं, त्याला प्रेम म्हणी जावा. लेकराने हात लावला, प्रेमाचं फील होतं. नवऱ्याने हात लावला, कधीच प्रेम होत नाही, वासना तयार होते, जी दुःखाचं मूळ आहे. संत काय असं कोणी होत असतं का? त्यांना कळत आहे एक्झिट की इथं काय व्हायला लागलं. लेकराने अंगाला हात लावला, प्रेम तयार झालं. नवऱ्याने हात लावला, वासना तयार झाली. गावातल्या माणसाने हात लावला, पाप लागलं, संसार मोडा. आणि डॉक्टरने हात धरला, 100 रुपये बिल घेतलं. काय म्हणजे काय हात लावल्यानं काय होतंय, तर जशी जशी भावना आहे तसे तसे फिलिंग होत राहतात. म्हणून आपण संसारात कुणावर प्रेम काही करत नाही. बरेच पोरं काय प्रेम करत नाही. विचारा म्हाताऱ्याला काय काय त्रास आहे. कोणी प्रेम करत नाही. पैशावर प्रेम करतो, सत्तेवर प्रेम करतो, ताकदीवरती प्रेम करतो, गुणावरती प्रेम करतो, कीर्तीवरती प्रेम करतो. याला प्रेम म्हणत नाही. प्रेम त्याला म्हणतात की ज्याच्याशिवाय कधीच जगायचंच नाही. तो नसन तर मी मरण. हा कार्यक्रम तुकाराम महाराजांनी केला आणि अजून लोकांना कळाला नाही. प्रत्यक्ष उभं राहिल्याच्या नंतर म्हणले काय पाहिजे, ते म्हणले मला आता फक्त तूच पाहिजे. मला अशी काही गोष्ट दे की तू माझ्या डोक्यातून, मनातून, वाणीतून कधी गेला नाही पाहिजे. तुला द्यायचंच असेल तर ते मला दे. तुझा कधीच विसर न व्हावा. अभंगाच्या पहिल्या करायचं ना, देवावर करायचं आजपासून. नवऱ्यावर कधी प्रेम नाही करायचं. लय नाग असतो तो. म्हातारपणा लोक त्याच्या नजरासारखं वागवून जर म्हातारपणात जरशी भाजी गिजी छान हे जमलं ना, हे म्हातार काठीन मारते. अरे काय प्रेम करतो येड्या. ती काम करते म्हणून तिला जीव लावतो. तो पगार आहे, तो नोकर आहे तुझी ती. काय करू नका तुम्ही. एक कार्यक्रम करा. तुम्हाला पहा खोटा कार्यक्रम पाहायचा असलं तर काय करा, 4-5 दिवस फक्त सकाळी उठणे, ब्रश करणे आणि लगेच झोपून राहायचं. तब्येत ठीक नाही म्हणायचं. ते आणतीन दवाखान्यात जाऊन इकडून तिकडून. नाही को मला इंजेक्शन वगैरे नको. चहा दिली की पटकन पिऊन घ्यायची, पुन्हा झोपून जायचं. खायला दिले की चुटू खायचं आणि लगेच पुन्हा अंगावर घेऊ पुन्हा. तर पहिल्या दिवशी दवाखाना करतील, लोकांना दाखवतील, याला त्याला बोलून घेतील. दुसऱ्या दिवशी आणखीन काळजी घेतील. पण तुम्ही 4-5 दिवस काही न करता असे नुसते झोपून राहते. म्हणतील काय प्रकार आहे, नांदायचं का नाही. अरे मग जो 5 दिवस नुसता झोपू देत नाही निवांत, त्याला लोभ नाही तर काय. चहा देणं, काम करणं, स्वयंपाक करणं, रोजदारी लावण्यासारखा कार्यक्रम आहे. म्हणून आपलं काही प्रेम नाही. कोणाचं कोणावर प्रेम नाही. त्या पिक्चरमध्ये सुद्धा प्रेम नसतं, बोलू नका त्याला. ती आज ज्याची बायको असती का ती उद्या दिवशी दुसऱ्या दिवशी त्याची असती, परवा दिवशी त्याची असती. त्याच्यातला राम खोटा, सीता खोटी. दीपिका पादुकोण आहे ना, ती रामाची बायको झाली, पण नंतर 100 पिक्चरमध्ये 100 जणांची बायको झाली. आणि 100 जणांची बायको झाली, सीता असती का कुठं, कशाला आलं पाहिजे धरून. म्हणून नाटक असतं ते. आणि त्यांची भाषा आहे ना ती जहरीली असती, ती ह्या लोकांच्या डोक्यात घुसती. हा, कोणाला एखाद्या पोरीकडे पाहिलं काय झालं, 1 जन्म नाही 7 जन्म तक
हे 7 जन्म नहीं अगले तीन जन्म नहीं 7 जन्म तक छोडेंगे न हम. हे असले गाणे आणि जेच नादी लागते. आणि मग प्रेम केल्यावर तो जर म्हणला तुला सोडून देतो तुझं मन का. प्रेम केल्यावर सोडून दिल्यावर त्या बाईवर जसं संकट कोसळतंय तसं पांडुरंगाला पाहिलं आणि त्याला विसरल्यावर ब्रह्मांड कोसळलं म्हणा जाऊ. तुझा विसरण कसा भेटावा. 3 रजनी हाची धंदा गोविंदाचे. हे ऐकलं पाहिजे. तो अतिशय सुंदर आहे. विठेवरती उभा आहे. त्याचे दोन्ही हात तुमची वाट पाहण्यासाठी कमरेवरती आहे. तो तुम्हाला भेट देण्यासाठी आतुर आहे. आत्ता तो सरपंच आहे. वाट पाहे उभा भेटीची आवड. वाट पाहे उभा भेटीची आवड. कृपाळू तातडी उताविले. कृपाळू तातडी उताविले. वाट पाहे उभा भेटीची आवडी. मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.